नमस्कार. मयुरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ही आपली तीळ लावलेली भाकरी आणि मस्त चमचमीत भोगीची भाजी तयार झालेली आहे. आज आपण याचीच रेसिपी बघणार आहोत. खूपच टेस्टी आणि मस्त अशी ही तयार होते. संक्रांत जवळच आलेली आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि भोगीसाठी या सीझनमध्ये असलेल्या भाज्यांचा वापर करून ही भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते. त्यासाठी आज मी तुम्हाला मस्त चमचमीत भोगीची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे. तुम्ही ही थोडी घट्टसुद्धा बनवू शकता. मी भातासोबत खाण्यासाठी थोडी पातळच ठेवलेली आहे. मस्त अशी ही भोगीची थाळी तयार झालेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी गाजर कट करून घेतला आहे. अर्धी वाटी इथे मी घेवडी घेतलेली आहे खुडून. अर्धी वाटी इथे हरभरा घेतला आहे. ओला हरभरा मी सोलून घेतला आहे, तो चवीला छान असतो. अर्धी वाटी वाटाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी हे शेंगदाणे मी तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत. अर्धी वाटी आपल्याला पावटा घ्यायचा आहे. मस्त कोवळा पावटा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून थोड्या भाज्या घेऊ शकता. त्याचबरोबर इथे मी 3 वांगी एकदम छोट्या साईजची अशा पद्धतीने कट करून पाण्यामध्ये ठेवली आहेत आणि हा एक मोठा बटाटा मी कट करून ठेवला आहे. काळा पडू नये त्यासाठी मी पाण्यामध्ये ठेवला आहे. आता आपण एक वाटण तयार करून घेऊयात. वाटण करण्यासाठी इथे मी 2-3 छोटे चमचे सुकं खोबरं किसून घेतलं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला 2 चमचे हे सफेद तीळ घ्यायचे आहेत. तीळ हलकेसे गरम करून घेतले आहेत. 2 हिरव्या मिरच्या घालून घेऊया आणि यामध्ये मी 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक घातलेला आहे. आता पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. अजिबात पाणी न घालून तुम्ही वाटून घ्या. थोडंसं ओबडधोबडच आपल्याला वाटायचं आहे. या पद्धतीने गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अर्धी पळी तेल घालून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती ह्या सगळ्या भाज्या आपल्याला 2-3 मिनिट परतवून घ्यायच्या आहेत. आता या भाज्यांमध्ये आपण छोटा अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात. मीठ घातल्यामुळे ह्या भाज्या चवीला खूप छान लागतात आणि भाजी बनवल्यानंतर याचा गाळसुद्धा होत नाही. अशा परतवून घेतल्यामुळे त्या थोड्या कडकच राहतात, शिजल्या जातात पण गाळ होत नाही. कलरसुद्धा थोडा असाच राहतो. त्यासाठीच मी हे 2-3 मिनटं परतवून घेते. ही स्टेप तुम्ही केली नाही तरी देखील चालेल, पण नक्की करा. त्यामुळे चव खूप छान येईल भाजीला. हे पहा 2-3 मिनटं मी परतवून घेतलेले आहेत. आता ह्या मी बाजूला ठेवून देते आणि आपण भाजी करायला सुरुवात करूया. भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी 1 पळी तेल घालून घेते. गॅसची फ्लेम आता आपल्याला मिडियमच ठेवायची आहे. हे तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात. ही मोहरी थोडी तडतडली की यामध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरं घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 1 तेजपत्ता आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घालून घेऊयात. दालचिनीमुळे भाजीला चव छान येते. तुम्ही मोठी वेलची आणि स्टार फूलसुद्धा घालू शकता आणि 8-10 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. लगेचच आपण 2 छोट्या साईजचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत. आता हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवरती हे सगळं आपण परतवून घेऊयात. हा कांदा आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही, थोडासा लालसर आणि मऊ होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडासा लाल आणि मऊसर झाल्यानंतर यामध्ये मी तयार केलेलं वाटण घातलं आहे. वाटण घालण्याचा व्हिडिओ स्किप झाल्यामुळे मी दाखवला नाही. वाटण घालून हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. हा तेजपत्ता मी बाजूला करून घेते. आता हे वाटण आपण मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. जर थोडं कोरडं वाटत असेल तर यामध्ये मी अगदी छोटे 2-3 चमचे पाणी घालून घेते. कच्चं वाटण असल्यामुळे आपल्याला हे छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे वाटण तेलामध्ये मस्त परतून घेतल्यामुळे भाजीला चव छान येईल. हा मसाला आपला परतवून झालेला आहे. तेलसुद्धा सुटला आहे. या स्टेजला आपण यामध्ये
एक छोट्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून व्यवस्थित असा परतवून घेऊयात. आता हा टोमॅटोसुद्धा मसाल्यामध्ये छान परतवून घेतला आहे. यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊयात. अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग घालून घेते, 1 चमचा कश्मीरी रेड चिली आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला. कश्मीरी रेड चिली कलर येण्यासाठी आणि कांदा लसूण मसाला तिखटपणासाठी मी वापरलेला आहे. 1 चमचाभर धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची आहे. आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात. आता इथे मी 1 चमचाभर कांदा लसूण मसाला तिखटपणा येण्यासाठी वापरला आहे. तुम्ही साधी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता किंवा मग तुम्ही तुमचं घरचं कोणतंही तिखट यामध्ये घातलं तरी चालेल. मसाला आपला परतवून झाल्यानंतर यामध्ये मी छोटे 2-3 चमचे पाणी घालून घेते आणि पुन्हा आपल्याला हा तळापर्यंत व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपण 1 मिनिटभर याला वाफ देऊन घेऊयात. अशी ही वाफ दिल्यामुळे मसाले छान शिजले जातात. हे पहा, पण पाणी थोडं जरूर घाला, नाहीतर हा खाली चिटकेल. मसाल्याला छान तेल सुटलं आहे आणि सुगंधसुद्धा मस्त दरवळत आहे. आता यामध्ये आपण ह्या भाज्या घालून घेऊयात. भाज्या घालून आपल्याला ह्या मस्त अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत. हे पहा, ही भाजी एकजीव झालेली आहे. आता यामध्ये मी पाणी घालून घेते. पाणी मी साधंच घालत आहे, तुम्ही कोमट पाणीसुद्धा घालू शकता. 1 पाऊण ग्लास मी पाणी घातलेलं आहे. पाणी घालून आपण ही मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर याची सुकी भाजी करायची असेल तर 1 पाऊण ग्लास पाणी घालून ही छान वाफवून घ्या 10-12 मिनटं. पण मी थोडी पातळ करणार आहे, त्यामुळे मी अजून थोडं पाणी घालते. तुम्हाला जर पातळ करायचे असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवा. आता यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, कारण मीठ आपण भाज्या परतून घेता वेळेस थोडं घातलं होतं. त्यामुळे चवीनुसार मीठ घालून घ्या. मीठ घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. इथे आपल्या भाजीला 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. आपण ही भाजी चेक करून पाहूयात. हे पहा, मस्त भाजीला तर्री आलेली आहे. चमचमीत अशी ही भाजी दिसत आहे. आता ही भाजी शिजली आहे की नाही हे चेक करून पाहूयात, कारण ओली भाजी असल्यामुळे वेळ कमी जास्त लागू शकतो. हे पहा, चमच्यावर घेऊन मी चेक करून पाहते. बटाटा छान शिजलेला आहे. आता हे दाणेसुद्धा चेक करून पाहूयात. हे पहा, मस्त शिजलेले आहेत. इथे आपली मस्त अशी चमचमीत भाजी तयार झाली आहे. 1 मूठभर हिरवीगार कोथिंबीर घालून घेते आणि थोडेसे वरून आपल्याला तीळ घालायचे आहेत. आता आपण मस्त अशी बाजरीची भाकरी करून घेऊयात, तीळ लावलेली. त्याकरिता मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चिमूट मीठ घालून घेते. मीठ ऑप्शनल आहे, पण मीठ घातल्यामुळे भाकरीला चव छान येते. आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं पाणी घालून घालून पीठ जोर लावून मळून घेतल्यामुळे भाकरी आपली मस्त तयार होते. भाकरीचं पीठ आपण जेवढं मळून घेऊ तेवढी भाकरी मस्त अशी तयार होते. हे पहा, थोडं थोडं पाणी लावून लावून पीठ अगदी जोर लावून मी मळून घेतलेलं आहे. आता ह्याची भाकरी थापून घेण्यासाठी उंडा बनवून घेऊयात. अशा पद्धतीने दोन्ही हाताने आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे. हे पहा, दोन्ही हातावर आपण चपटा करून घेऊयात आणि थोडासा याला आकार देऊन घेऊयात. अशा पद्धतीने आता परातीमध्ये पिठी घालून ही भाकरी थापून घेऊयात. मस्त अशी ही भाकरी गोल गरगरीत तयार होते. थोडीशी भाकरी आपण थापून घेतल्यानंतर खालचं पीठ एकदा हाताने असं पसरवून घ्यायचं आहे, त्यामुळे ही पुन्हा छान फिरते थापताना. हे पहा, एवढी थापल्यानंतर यावर आपण तीळ घालून घेऊयात. हे तीळ घालून झाल्यानंतर
आपल्याला ही भाकरी पातळ अशी थापून घ्यायची आहे. काठाला एकदम पातळ अशी भाकरी थापून घ्या. भाकरीचा मध्यभाग थोडा जाड असला तरी चालेल, पण काठ मात्र एकदम पातळ अशी करून घ्या. अशा पद्धतीने भाकरी गोल गोल फिरवत फिरवत आपल्याला थापून घ्यायची आहे. बोटांच्या बाजूने थोडा दाब दिला आणि तळहात थोडासा सैल सोडला की काठ पातळ होतात. ही पहा, आपली भाकरी थापून झालेली आहे. तवासुद्धा गरम झाला आहे. आता ही थापून घेतलेली भाकरी तव्यावर घालून घेऊयात. तवा जास्त कडक गरम किंवा जास्त थंड नाही ठेवायचा. मीडियम असा तवा गरम झाला की भाकरी घालून घ्यायची. भाकरी घातल्याबरोबर लगेचच भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी सगळ्या बाजूने व्यवस्थित असं लावून घ्या. हे पाणी सुकलं की आपण पलटी करून घेऊयात. एक अर्ध्याशा मिनिटात हे पाणी सुकलं जातं. आता ही मी पलटी करून घेतलेली आहे. भाकरी पलटी केल्यानंतर खालून थोडीशी मोकळी होते. तवा भाकरीला सोडून देतो आणि थोडीशी भाजली जाते की पुन्हा पलटी करायची आहे. हे पहा, वरून भाकरी छान भाजलेली आहे. आता ही बाजूसुद्धा आपली भाजून झालेली आहे. मस्त भाकरी तयार आहे. इथे आपली भोगी स्पेशल थाळी रेडी आहे खाण्यासाठी. मस्त चमचमीत, बघता क्षणी तोंडाला पाणी आलं असेल आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेली आहे. नक्की करून पहा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर खुसखुशीत अशा तिळगुळ वडीचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तोसुद्धा पाहून घ्या. त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि व्हिडिओला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.